आता नुकतंच तुमची सावदा नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. तर त्या निवडणुकीकडे म्हणजे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? निवडणूक एकंदरीत आपल्यासाठी कशी राहिली आणि आपलं पुढचं विजन कसं असणार आहे? निवडणुकीमध्ये अतिशय चांगले आणि नवे अनुभव आले. लोकांमध्ये जाऊन जनसंपर्क हा फार गरजेचा असतो आणि या सगळ्यामध्ये आदरणीय अजितदादा यांचं लोकांना असलेलं विकासाचं विजन जे दादांचं आहे ते लोकांना खूप आवडतं, याची कल्पना आम्हाला मिळाली आणि नवे नवे अनुभव येतच असतात. निवडणूक म्हटली म्हणजे प्रत्येक गोष्टीला सामोरे जावंच लागतं. त्या प्रकारे आम्ही सगळ्या गोष्टींना सामोरे गेले. एकूण आपल्या पॅनलमध्ये 16 उमेदवार आपण त्या ठिकाणी उभे केले होते. त्यातले 7 उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडून आणले. समोर युती असताना देखील आपण एकटे लढून खूप मोठं यश हा आपल्या वाटेला जनतेच्या आशीर्वादाने आला आणि आनंदच आहे. येणाऱ्या काळामध्ये सावदा शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उत्कृष्ट असे विकास कामं आदरणीय दादांच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून आपण करू आणि चांगले विजन आमचे शहराच्यासाठी आहे. आमचं अध्यक्षपद हे अवघ्या 173 मतांनी हुकलं, जे उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मताधिक्याने निवडून येणारं नगराध्यक्ष हे सावदा शहराचा राहिला. अगदी तोंडापाशी घास आला पण तो हुकला गेला. विजन त्यानुसार चांगले होते, परंतु आताही आम्ही ते सगळे विजन विकास कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही तेवढेच कटिबद्ध. यासाठी युवकांसाठी आणि स्पेशली युवतींसाठी आपलं काही ब्लूप्रिंट असेल, काही प्लॅनिंग असेल तर ते सांगू इच्छिता आपण? युवक युवतींसाठी मला क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं काम करायचं आहे. ग्राउंड असतील, त्यांच्यासाठी व्यायामशाळा असतील, या सगळ्या गोष्टी करण्याचं आमचं उद्देश आहे आणि युवतींसाठी खरं तर एक हेल्पलाईन नंबर सुरू करण्याचा विचार माझा त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा सुरू आहे की कुठली समस्या असली तर त्या हेल्पलाईन नंबरला त्या कनेक्ट करून, कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि ती समस्या सोडवण्याचं काम करू, हे उद्देश आहे.